हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आज आपण प्रॉब्लेम नंबर 6 करणार आहोत, पेज नंबर 59. हा प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे, मार्क करून ठेवा. याच्यात काय काय इम्पॉर्टंट आहे ते प्रॉब्लेम वाचताना मी तुम्हाला सांगणारच आहे, मार्जिन मध्ये लिहून ठेवायचा आहे. हा डबल स्टार मार्कचा प्रॉब्लेम आहे, इम्पॉर्टंट प्रॉब्लेम वाचते मी. अर्चना अँड प्रेरणा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 2:1. अंडरलाइन करा. With the help of following trial balance and adjustments given below, you are required to prepare trading P&L account for the year ending on 31st March 19 and balance sheet as on that date. Trial balance as on 31st March 2019. Debit balances वाचते मी. Stock on 1st of April म्हणजे opening stock tradingच्या डेबिटला. Patent हे काय आहे? Intangible fixed assets. So asset मध्ये लिहा. Sundry debtors asset. स्टॉक ऑफ स्टेशनरी म्हणजे ऍक्च्युली आपण स्टेशनरी जी विकत आणतो त्याचा हा स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉक आहे. सो हा ऍसेटला जातो. इथे जर प्रिंटिंग अँड स्टेशनरी असे वर्ड्स असते तर आपण ते P&Lच्या डेबिटला घेतलं असतं. इथे स्टॉक ऑफ स्टेशनरी आहे. स्टॉक हा शब्दाला की ऍसेटला घ्यायचं. ट्रेडमार्क अगेन जसं पेटंट इंटँजिबल ऍसेट आहे तसंच ट्रेडमार्क सुद्धा इंटँजिबल ऍसेट आहे. ऍसेट लिहा पुढे. बिल्स रिसिवेबल्स ऍसेट. इलेक्ट्रिसिटी चार्जेस P&Lच्या डेबिटला. वेजेस ट्रेडिंग डेबिट. हिटिंग अँड लाइटिंग ट्रेडिंग डेबिट. ट्रेड एक्सपेन्सेस. आता इथे थोडंसं ट्विस्ट असं आहे की तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा ऍडजस्टमेंट शिकलो ना आपण त्यावेळेला मी तुम्हाला काय सांगितलं होतं की ट्रेड एक्सपेन्सेस फक्त एकटेच जर ट्रायल बॅलन्सला आलेले असतील तर ते P&Lच्या डेबिटला घ्यायचे. पण त्याच्याबरोबर ट्रेड एक्सपेन्सेसच्या सोबतच जर ट्रायल बॅलन्स मध्ये जनरल एक्सपेन्सेस, मिसलिनियस एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस असे जर कोणत्याही प्रकारचे एक्सपेन्सेस असतील तर ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंगच्या डेबिटला घ्यायचे. हे विसरू नका. आपण जे ऍडजस्टमेंट्स मध्ये शिकलोय ना ते थोडंसं परत रिकॉल करायला पाहिजे तुम्हाला. सो इथे हा ट्विस्ट आहे. इथे तुम्ही ट्रेड शब्द आला म्हणून ट्रेडिंगच्या डेबिटला घेऊ शकता, मग नंतर चुकणार. सो नुसते ट्रेड एक्सपेन्सेस आहेत, इतर कोणतेही एक्सपेन्सेस याच्यात दिलेले नसल्यामुळे P&Lच्या डेबिटला घ्यायचंय. सो जेव्हा ट्रेड एक्सपेन्सेस असं तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये दिसेल तेव्हा तुम्ही अख्खी डेबिट साइड चेक करायची आणि इतर कोणते एक्सपेन्सेस सांगितले मी, मिसलिनियस एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस यापैकी जर काही असेल तर ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंगच्या डेबिटला घ्यायचे, अदरवाईज ते P&Lच्या डेबिटला. सो आता या प्रॉब्लेम मध्ये ते P&Lच्या डेबिटला जाणार आहेत. सेल्स रिटर्न, सेल्सला डॉट करून ठेवा. लँड अँड बिल्डिंग ऍसेट, फर्निचर ऍसेट, कॅश एट बँक ऍसेट, इन्व्हेस्टमेंट ऍसेट, ड्रॉइंग्स कॅपिटलच्या डेबिटला जाणार आहेत. बॅड डेट्स, परचेसेस ट्रेडिंग डेबिट, कॅपिटल बॅलन्सेस कॅपिटलच्या क्रेडिटला. अदर लोन्स लायबिलिटीला जाणार. रिझर्व्ह फंड मी तुम्हाला सांगितलं होतं काय आहे ते, पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. रिझर्व्ह फंड हा एक फंड आहे जो बिझनेसच्या दृष्टीने रिझर्व्ह केला जातो. रिझर्व्ह फंड मध्ये काय जातं, आपण जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नेट प्रॉफिट काढतो, नेट प्रॉफिटच्या खालती आपण पार्टनर्सची नावं लिहितो आणि त्यांच्यामध्ये ते नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करून टाकतो. म्हणजे बिझनेसनी स्वतः जवळ प्रॉफिट रिटेन केलं का, नाही केलं. जे काही बिझनेसला प्रॉफिट झालं ते सगळंच्या सगळं प्रॉफिट त्यांनी पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करून टाकलं. पण काही बिझनेसेस काय करतात की त्याच्यातला एक पर्सेंटेज 20%, 10%, 15% असा काहीतरी एक पोर्शन बिझनेसकडे स्वतःकडे रिटेन करतात वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटसाठी. सो तो जर रिटेन केलेला नेट प्रॉफिट आहे त्याला रिझर्व्ह फंड म्हणतात. सो इथे जेव्हा आपण दाखवतो तेव्हा नेट प्रॉफिट तुम्हाला ऍडजस्टमेंट्स मध्ये दिलेलं असतं की रिझर्व्ह फंड इज मेंटेन्ड ऍट 20%. मग जे काही नेट प्रॉफिट येईल त्याचा 20% तुम्ही टू रिझर्व्ह फंड म्हणून एंट्री करायची आणि उरलेलं टू नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्युटेड अमंग पार्टनर्स असं लिहायचं. आणि हा जो रिझर्व्ह फंड असतो हा कॅपिटलच्या खाली दाखवतात कारण तो ऍक्च्युली कॅपिटलचाच एक भाग आहे. कारण तो जर आपण प्रिझर्व्ह केला नसता तर तो आपण कॅपिटलला डिस्ट्रीब्यूट करून टाकला असता ना. सो तो दॅट इज अ रिझर्व्ह फंड इज अ पार्ट ऑफ कॅपिटल ओनली. सो कॅपिटल वरती लिहिलं की इमिजिएटली खाली रिझर्व्ह फंड लिहायचं असतं. आता ह्या लेवलला 12वीच्या तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड ऍडजस्टमेंट येणार नाहीयेत, पण रिझर्व्ह फंड म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी हे सगळं सांगितलंय. सो रिझर्व्ह फंड कुठे जाणार आहे, कॅपिटलच्या इथे खालती लायबिलिटी म्हणून लिहून ठेवा. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी, बिल्स पेएबल्स लायबिलिटी. परचेस रिटर्न, परचेसला मार्क करा, परचेस रिटर्न परचेस मधनं लेस करा. आरडीडी, बॅड डेट्स का आरडीडी कुठे लिहायचंय, डेबिट का क्रेडिट ते बघूया ऍडजस्टमेंट्सला. सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला, इंटरेस्ट P&L क्रेडिट.
ऍडजस्टमेंट वाचते. स्टॉक ऑन 31st March 19 इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट 12,000, मार्केट प्राइस 17,000. कोणती घेणार? विच एव्हर इज लोअर. सो 12,000 ला अंडरलाईन करून ठेवा. Our customer Mr. Shekhar failed to pay his dues 800. So bad debts आहेत 800 ही अमाउंट RDD च्या 500 पेक्षा जास्त आहे. सो बॅड डेट्स ला डॉट करून ठेवा. हे P&L च्या डेबिटला जाणार आहे. आणि फेल्ड टू पे ही जी ऍडजस्टमेंट मधली ऍडजस्टमेंट आहे ती आपण लेस फ्रॉम डेटर्स आणि ऍड टू बॅड डेट्स करणार आहोत. सो डेटर्सला मार्क करा, बॅड डेट्सला 3 मार्क येतील. पहिला मार्क RDD लेस केल्याचा आणि हा दुसरा मार्क आहे. तिसरा नाही, सॉरी, 2च मार्क येणार. 1/8 ऑफ द पेटंट्स आर टू बी रिटर्न ऑफ. आता पेटंट्स किंवा काही कॅपिटल एक्सपेन्सेस असे असतात की जे ओव्हर द पिरियड राईट ऑफ करायचे असतात. सो राईट ऑफ करायचे म्हणजे काय करायचं, आपण जे कॅपिटलाइज केलेले असतात त्यातला एक पोर्शन त्यातून काढायचा आणि P&L च्या डेबिटला एक्सपेंडिचर म्हणून दाखवायचा. याला म्हणतात राईट ऑफ करणं. राईट ऑफ करणं म्हणजे काय, एखादी ऍसेट, एखादा पोर्शन, त्या ऍसेटचा एक पोर्शन राईट ऑफ करायचा. जसं डेप्रिसिएशन करतो की नाही आपण, तसंच. सो टँजिबल ऍसेट्सचं तुम्ही डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करू शकता. इनटँजिबल ऍसेट्स ह्या राईट ऑफ होतात. सो इनटँजिबल ऍसेट्स राईट ऑफ करताना लेस फ्रॉम ऍसेट्स आणि P&L च्या डेबिटला त्याचा सेकंड इफेक्ट येतो. सो पेटंटला मार्क करा. अ पार्ट ऑफ फर्निचर 5,000 इज परचेस्ड ऑन 1st of October 2018. ह्याची ऍडजस्टमेंट असणार आहे पुढे, म्हणून हे दिलेलं आहे. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 10% मार्क करा. फर्निचर 5%. आता फर्निचर जे 5% आपल्याला डेप्रिसिएट करायचं आहे, फर्निचरची अमाऊंट किती आहे? 13,000. 13,000 मधलं त्यांनी आधी दिले बघा, पार्ट ऑफ फर्निचर 5,000 परचेस्ड ऑन 1st of October. याचा अर्थ 13,000 मधले 5,000 हे 1st of October ला घेतलेत. रिमेनिंग वॉज द ओपनिंग बॅलन्स. सो ऍडजस्टमेंट करायच्या वेळेला आपल्याला वर्किंग नोट बनवायला लागेल डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. ती मी त्यावेळेला दाखवीन कशी करायची. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेसला डॉट करा, इलेक्ट्रिसिटी चार्जेसला डॉट करा. अलाउ इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 3%. पर्सेंटेज दिलेले आहे. जर पर्सेंटेज दिलं नसेल तर आपण 6% घेतो, पण इथे पर्सेंटेज दिलेलं आहे 3%, सो 3% नी घ्यायचंय. नंतर त्याचे ऍडजस्टमेंट्स करताना आपण सगळ्या वर्किंग नोट्स वेगवेगळ्या बनवूया, म्हणजे त्या वेळेला तुम्हाला कळेल. ठीक आहे, हा प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे. पोस्टिंग करायला घेऊयात. नीट व्यवस्थित लक्ष देऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि 2-2दा केला तरी चालेल, म्हणजे जास्ती प्रॅक्टिस सुद्धा होईल. सॉल्व्ह करायला घेऊयात. पोस्टिंग करायला घेऊयात. ट्रायल बॅलन्स पोस्ट करूयात. स्टॉक, ओपनिंग स्टॉक आहे 8560. 8560 टू ओपनिंग स्टॉक 8560. पेटंट्स, आता फिक्स्ड ऍसेटची सुरुवात इंटँजिबल ऍसेट्स पासून करायची असते, म्हणून आपण पेटंट्स पासून सुरुवात करणार आहोत. पेटंट्स इनर कॉलम फिगर 2000, कारण त्याला ऍडजस्टमेंट आहे. पेटंट्स नंतर आहेत सन्ड्री डेटर्स. सो आता आपल्याला पेटंट्सच्या खालोखाल लँडमार्क लिहायचंय, सॉरी ट्रेडमार्क लिहायचंय. ट्रेडमार्कच्या नंतर आपल्याला लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर लिहायचंय. सो पेटंट्स, ट्रेडमार्क, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर एवढी सगळी जागा आधी सोडायची आणि मग लिहायचंय सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स इनर कॉलम फिगर आहे 18,500. एकच ऍडजस्टमेंट आहे त्याला बॅड डेट्सची. त्याच्यानंतर आहे स्टॉक ऑफ स्टेशनरी. डेटर्सला एक ओळ सोडवून मग लिहायचंय स्टॉक ऑफ स्टेशनरी. मगाशी मी सांगितलं तसं स्टॉक हा शब्द आलाय म्हणून आपण ऍसेटला घेते. प्रिंटिंग स्टेशनरी असतं तर आपण P&L च्या डेबिटला घेतलं असतं. इथे ना एक तुम्हाला सांगून ठेवते मी, बरं का मी, की ह्या स्टॉक ऑफ स्टेशनरीच्या संदर्भात एक ऍडजस्टमेंट येते. प्रिंटिंग स्टेशनरी दिलेलं असतं ट्रायल बॅलन्सला, P&L च्या डेबिटला लिहितो आपण ते, आणि प्रिंटिंग अँड स्टेशनरीच्या नंतर खालती ऍडजस्टमेंट मध्ये लिहिलेलं असतं स्टॉक ऑफ स्टेशनरी वॉज मेंटेन्ड फॉर रुपीज काय 1,500 वगैरे. तेव्हा आपण काय करायचं, प्रिंटिंग स्टेशनरी मधनं तो स्टॉक लेस करायचा आणि स्टॉकला वेगळा दाखवायचा. ही ऍडजस्टमेंट पुढे कधी आली तर मी तुम्हाला सांगेन, पण आता तुम्ही लक्षात ठेवा की प्रिंटिंग अँड स्टेशनरी इन्क्लूड स्टॉक ऑफ स्टेशनरी रुपीज 1,500 अशी जर ऍडजस्टमेंट आली तर लेस फ्रॉम प्रिंटिंग अँड स्टेशनरी आणि स्टॉक ऑफ स्टेशनरी म्हणून ऍसेटला दाखवायचा. ट्रेडमार्क 2000 पेटंटला ऍडजस्टमेंट आहे. ट्रेडमार्क आउटर कॉलम 2000 कारण त्याला ऍडजस्टमेंट नाहीये. बिल्स रिसिवेबल स्टॉक ऑफ स्टेशनरीच्या खालती लिहायचंय.
बिल्स रिसिवेबल्सची अमाऊंट आहे 6300 आउटर कॉलम. इलेक्ट्रिसिटी चार्जेस P&L ची फर्स्ट रो सोडून लिहायचंय 2 इलेक्ट्रिसिटी चार्जेस. अमाऊंट आहे इलेक्ट्रिसिटीची 1450 आउटर कॉलम नाही सॉरी इनर कॉलम आहे, त्याला ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला ओपनिंग स्टॉकच्या खालती 2 परचेसेस लेस परचेस रिटर्न. वाचलाय ना आपण प्रॉब्लेम, माहिती आहे आपल्याला परचेस रिटर्न आहे. मग लिहायचंय 2 वेजेस इनर कॉलम फिगर 950 ऍडजस्टमेंट आहे त्याला आउटस्टँडिंग वेजेसची. हिटिंग अँड लाइटिंग 1000 एक ओळ सोडा वेजेसला 2 हिटिंग अँड लाइटिंग. आउटर कॉलम 1000. ट्रेड एक्सपेन्सेस P&L च्या डेबिटला इलेक्ट्रिसिटीला ऍडजस्टमेंट आहे 2 ट्रेड एक्सपेन्सेस. अमाऊंट काय आहे ट्रेड एक्सपेन्सेसची 850 आउटर कॉलम मध्ये येणार आहे. सेल्स रिटर्न परचेसच्याच ओळीवर क्रेडिटला लिहायचंय बाय सेल्स लेस सेल्स रिटर्न्स. सेल्स रिटर्न्सची अमाऊंट आहे 400 मायनस 400 इनर कॉलम मध्ये लिहून सेल्स वरचे नंतर लिहूयात. लँड अँड बिल्डिंग 22,000 ट्रेडमार्कच्या खालती लिहायचंय लँड अँड बिल्डिंग 22,000 इनर कॉलम फिगर आहे. डेप्रिसिएशन आहे त्याला. फर्निचर एक ओळ सोडा आणि मग लिहा फर्निचर. फर्निचरची अमाऊंट सुद्धा इनर कॉलम मध्ये आहे 13,000. कॅश ॲट बँक बिल्स रिसिवेबल्सच्या खालती लिहूयात कॅश ॲट बँक. अमाऊंट आहे 5,000. इन्व्हेस्टमेंट्स तिथेच खालती इन्व्हेस्टमेंट्स 7,500. ड्रॉइंग्स कुठे लिहितो आपण कॅपिटलच्या डेबिटला फर्स्ट रो सोडून लिहायचे 2 ड्रॉइंग्स. अर्चनाचे 1200 प्रेरणाचे 900. बॅड डेट्स आपण ट्रेड एक्सपेन्सेसच्या खालती लिहिणार आहोत 2 बॅड डेट्स. आपण ब्रॅकेट मध्ये लिहितो ओल्ड बॅड डेट्स आहेत 200 इनर कॉलम मध्ये, त्याला ऍडजस्टमेंट भरपूर आहेत. परचेसेस 23,700 मी परचेसेसच्या पुढे लिहिले. क्रेडिट वाचते कॅपिटलचे बॅलन्सेस आहेत कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 40,000 आणि 20,000. प्रॉब्लेम सुरू करायच्या आधी आपण 3 गोष्टी करतो त्या तुम्ही केल्या असतील असं मी अज्युम करते. प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहिला इथे कॅपिटलचे इथे 2:1 इन द बुक्स ऑफ लिहिलंय आणि ऍज ऑन डेट सगळीकडे लिहिलेले आहेत. हे लिहिल्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात नाही करायची आहे. कॅपिटल झालं अदर लोन्स लायबिलिटी मध्ये सुरुवातीला येणार आहे कॅपिटल अकाउंट खालती अर्चना आणि प्रेरणाची नावं लिहून अमाऊंट्स आपण नंतर टाकूयात. नावं बरोबर आहेत ना. रिझर्व्ह फंड एक होतं बघा, एक 2 ओळी सोडून आपण मग लिहूयात अदर लोन्स, कारण रिझर्व्ह फंड पण होतं आपण मगाशी वाचलं होतं. अदर लोन्सची अमाऊंट 3,000 आउटर कॉलम मध्ये. रिझर्व्ह फंड 1,000 अदर लोन्सच्या वर लिहायचे आपण, मध्ये जागा सोडली आहे. कॅपिटल आणि रिझर्व्ह फंड एका खाली एक आले पाहिजेत. ह्या आत्तापासून लक्षात ठेवा गोष्टी, प्रॅक्टिकली असंच लिहितात बरं का. सन्ड्री क्रेडिटर 17,500 लायबिलिटी साइडला. सन्ड्री क्रेडिटर 17,500. बिल्स पेएबल्स 5,000. हे सगळ्या लायबिलिटीज आहेत. परचेस रिटर्न 1,000. 23,700 मायनस 1,000 आउटर कॉलम 22,700
700. परचेस रिटर्न नंतर आरडीडी आहे. आरडीडी काय करणार? बॅड डेट ओल्ड मधनं आरडीडी ओल्ड मायनस करायचंय 500. आन्सर लिहू नका त्याचं, नुसतंच लिहा -500. सेल्स 30,200. सेल्स रिटर्नच्या डोक्यावर लिहायचंय 30,200. सो 29,800. बरोबर ना? हो. आउटर कॉलम 29,800. इंटरेस्ट 310. इलेक्ट्रिसिटी चार्जेसच्या शेजारी लिहिते मी क्रेडिटला बाय इंटरेस्ट 310. ओके. पोस्टिंग झालंय सगळं. पोस्टिंग करताना लक्षात काय काय ठेवायचं होतं? ट्रेड एक्सपेन्सेस संदर्भात आम्ही हे सांगितलं होती ऍडजस्टमेंट, ते लक्षात ठेवा. ऍडजस्टमेंट्स वाचूयात. स्टॉक ऑन 31 मार्च इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट ऑर मार्केट प्राइस विच एव्हर इज लोअर. स्टॉक 12,000 घेणार होत आपण. ट्रेडिंगच्या क्रेडिटला शेवटी लिहायचंय बाय क्लोजिंग स्टॉक 12,000. इन्व्हेस्टमेंटच्या खालती लिहिणार होत आपण क्लोजिंग स्टॉक 12,000. Our customer Shekhar failed to pay dues 800. Sundry debtors less bad debts 800. So 800 मायनस केल्यानंतर किती राहतात? 17,700 आउटर कॉलम मध्ये आले. लेस फ्रॉम डेटर्स P&Lच्या डेबिटला ओल्ड बॅड डेट मध्ये ऍड करायचे. सो ओल्ड बॅड डेट आरडीटीच्या खाली मी लिहिते ऍड बॅड डेट्स न्यू प्लस 800. आता आउटर कॉलम मध्ये फिगर किती आली? 500 आली. कळलं? 1/8 ऑफ द पेटंट्स आर टू बी रिटर्न ऑफ. पेटंट्स मध्ये लेस 1/8 रिटर्न ऑफ. 2,000च्या 1/8 म्हणजे किती झाले? 250. सो -250 म्हणजे 1750 आउटर कॉलम मध्ये आले. सो लेस फ्रॉम ऍसेट्स P&Lच्या डेबिटला बॅड डेट्सच्या तिथे खालती लिहायचे 2 पेटंट्स रिटर्न ऑफ 250 आउटर कॉलम. फक्त पेटंट्स राईट ऑफ करायचे. ट्रेडमार्कला काही ऍडजस्टमेंट नाहीये. पार्ट ऑफ फर्निचर 5,000 इज परचेस्ड ऑन 1st of October. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 10%. लँड अँड बिल्डिंग मध्ये लिहायचे लेस डेप्रिसिएशन 10%. सो लेस 2,200. आउटर कॉलम मध्ये 19,800 आलं. इकडे P&Lच्या डेबिटला 2 डेप्रिसिएशन खाली लिहायचंय लँड अँड बिल्डिंग. इनर कॉलम फिगर 2,200. या ऍडजस्टमेंटच्या एंट्रीज करायला चुकू नका. अमाऊंट 2,200 आहे. चुकून सुद्धा 2,000 घेतली असं सांगायचं नाही किंवा 200च घेतली. लक्षपूर्वक दोन्ही अमाऊंट सेम आल्या पाहिजेत. आता फर्निचरची ऍडजस्टमेंट करणार आहोत आपण. ऍडजस्टमेंट नाही, वर्किंग नोट करणार आहोत. सो वर्किंग नोट नंबर 1 डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. आता मी कसं लिहिते बघा. फर्निचरची अमाऊंट आहे ₹13,000. त्याचे मी 2 भाग केले. ₹8,000 ओपनिंग बॅलन्स आणि ₹5,000 परचेस्ड ऑन 1st of October 18. इथे काय लिहिणार तुम्ही? युज्ड फॉर 12 months आणि हे 6 months. हे 6च महिने यूज केलं कारण 1st of October ला घेतलंय. सो डेप्रिसिएशन इज इक्वल टू 8,000 इंटू 5%. इथे डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ऍट 5% लिहा. 8,000 इंटू 5/100 इज इक्वल टू 400. डेप्रिसिएशन झालं ओपनिंग बॅलन्सवर. तुम्हाला कळलं ना मी काय केलंय? 13,000 टोटल अमाऊंट दिलीये, त्यातले 5,000 1st of October ला घेतलेले आहेत.
म्हणजे उरले किती 8000 जे ओपनिंग पासून कॅरी फॉरवर्ड होत असणार आहेत. ओपनिंग वरती फुल इयर 12 महिन्यांचा आपण कॅल्क्युलेट करणार डेप्रिसिएशन, पण जे ड्युरिंग द इयर ऍडिशन झालेली आहे त्याची डेट ऑफ ऍडिशन पासून एंड ऑफ द इयर 6 मंथ्स होतात. सो 5000 वरती डेप्रिसिएशन किती येणार 5000 इंटू 5% इंटू 6/12 म्हणजे हे किती झाले 250 डिवाइड बाय 2 म्हणजे 125 बरोबर आहे. 5 5 जा 250 डिवाइड बाय 2 हा 125. सो हे जे ऍडिशनल फर्निचर होतं त्याचं डेप्रिसिएशन 125 आहे. ओपनिंगचं जे अमाऊंट होती त्याचं डेप्रिसिएशन 400 आहे. सो खालती लिहिणार आहात तुम्ही टोटल डेप्रिसिएशन is equal to 400 plus 125 is equal to 525. कळलं. ही झाली तुमची वर्किंग नोट. आता 525 चा इफेक्ट देताना इथं काय लिहिणार लेस डेप्रिसिएशन ब्रॅकेट मध्ये वर्किंग नोट नंबर 1 लेस डेप्रिसिएशन WN1 लेस 525 12475 आउटर कॉलम मध्ये आले. कळलं. ऍडजस्टमेंट्स कशी वर्किंग नोट कशी केली ते कळले ना नक्की. सो लेस फ्रॉम ऍसेट P&L च्या डेबिटला ऑलरेडी आपण लँड अँड बिल्डिंग लिहिले त्याच्या खालती फर्निचर लिहायचंय 525 आउटर कॉलम फिगर 2725. हे पुसणार आहे मी आता. कळलंय ना नक्की काय केलं आपण ते ऍडजस्टमेंट 5000 वरती सेपरेट डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलं ओपनिंग वर सेपरेट कॅल्क्युलेट केली मग नंतर दोघांची टोटल घेतली आणि त्याची ऍडजस्टमेंट केली. आउटस्टँडिंग वेजेस 300 हे मी पुसून टाकते. पुढच्या ऍडजस्टमेंट्स करण्यासाठी जागा हवी आपल्याला. आउटस्टँडिंग वेजेस 300 वेजेस आउटस्टँडिंग म्हणलं की ऍड करायचं ऍड आउटस्टँडिंग 300 लेफ्ट इफेक्ट आहे बिल्स पेबल्सच्या खालती आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लिहा कारण 2 आहेत खाली वेजेस इनर कॉलम फिगर 300 इलेक्ट्रिसिटी चार्जेस 200 इलेक्ट्रिसिटीच्या इथे जागा सोडली होती आपण ऍड आउटस्टँडिंग 200 आउटर कॉलम 1650 इथे वेजेसच्या खालती लायबिलिटीला इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस लिहा किंवा इलेक्ट्रिसिटी चार्जेस होतं 200 आउटर कॉलम फिगर 500. सेपरेट लिहिलं तरी फरक नाही पडत पण आपल्याला माहिती आहे ना नीट लिहायचंय म्हणून मी सांगितलं. अलाव इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3% वर्किंग नोट नंबर 2 इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऍट 3%. सो सगळ्यात पहिल्यांदा कोणाचं नाव लिहायचं अर्चना 2 ओळी सोडायच्या आणि नाव लिहायचे प्रेरणा. अर्चनाचं कॅपिटल आहे 40,000 प्रेरणाचं कॅपिटल आहे 20,000 40,000 इंटू 3/100 20,000 इंटू 3/100. आता असंच जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्ही चुकणार कारण इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण 6 मंथ साठी घेतो फुल इयर साठी नाही. जर आपल्याला ड्युरिंग द इयर ऍडिशनल कॅपिटल इज इंट्रोड्युस्ड वगैरे अशी जर ऍडजस्टमेंट दिलेली असेल तर आणि तरच फक्त आपण त्या डेट पासून एंड ऑफ डेट पर्यंत त्यांचं मंथ्स कॅल्क्युलेट करून इंटरेस्ट बघतो. अदरवाईज आपण 6 मंथचं कॅल्क्युलेशन करतो जर तिथे दिलेलं नसेल तर. आता हे जर तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलं 3% दिलंय म्हणून तर तुम्ही चुकला असतात. इथे आपल्याला 6 मंथचं जी कंडिशन आहे ती तर व्हॅलिड राहणारच आहे फक्त त्यांनी रेट ऑफ इंटरेस्ट स्पेसिफाय केलेला आहे. कळतंय. सो 600 आलं अर्चनाचं आणि प्रेरणाचं येणार 300 कारण ते हाफ आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन करा पाहिजे तर. सो आता अर्चनाचा इंटरेस्ट ऑन कॅपिटल 600 प्रेरणाचा इंटरेस्ट ऑन कॅपिटल 300. इफेक्ट्स काय असतात
कॅपिटलच्या क्रेडिटला लिहितो आपण बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, आणि P&Lच्या डेबिटला लिहितो इंटरेस्ट ऑन कॅपिटल, कारण ते एक्सपेंडिचर आहे बिझनेससाठी. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, कारण हे पार्टनर्सना पेएबल असतं 600 300. P&Lच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल, खाली लिहायचंय अर्चना आणि प्रेरणा. इनर कॉलम फिगर 600 300, आउटर कॉलम 900. ठीक आहे, सगळ्या ऍडजस्टमेंट्स करून झाल्या आहेत. आता मी सगळ्या फिगर्स आउटर कॉलम मध्ये आल्या आहेत का हे चेक करते. सगळ्या फिगर्स आलेल्या आहेत आउटर कॉलम मध्ये, कुठलंही कॅल्क्युलेशन करायचं राहिलेलं नाहीये. आता ट्रेडिंग अकाउंट बॅलन्स करू, P&L ला ब्रॉड फॉरवर्ड करू, P&L बॅलन्स करून नेट प्रॉफिट इकडे ट्रान्सफर करू आणि त्या बॅलन्स शीट टॅली करून घेऊयात. माझी झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. इथे तुम्हाला नेट प्रॉफिटचं सुद्धा वर्किंग नोट करायला लागणार आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ नेट प्रॉफिट कारण 2:1 दिलेलं आहे. इक्वल असतं तर तिथल्या तिथे केलं तरी चालतं, पण 2:1 दिले तर वेगळी वर्किंग नोट करायची. ती मी इथे नंतर दाखवेन तुम्हाला. तुम्ही पण बॅलन्सिंग करून घ्या. बॅलन्सिंग करून घेतलंय. ग्रॉस प्रॉफिट आलंय 8290, ब्रॉड डाऊन केलंय ग्रॉस प्रॉफिट, टोटल आली 8600. डिफरन्स आला नेट प्रॉफिटचा 1725. 1725चं आपण डिस्ट्रीब्युशन केले शेअर इन नेट प्रॉफिट वर्किंग नोट नंबर 3. 2:1 मध्ये 575 आणि 1150 आलं. सो इथे नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट अर्चना 1150, प्रेरणा 575. कॅपिटलच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शेअर इन नेट प्रॉफिट 1150 575. टोटल घेऊन बॅलन्स कॅरीड टू बॅलन्स शीट 40,550 आणि 19,975 आलं. त्याची टोटल आउटर कॉलम मध्ये घेऊन बॅलन्स शीट टॅली झाली 87,525 ला. ठीक आहे, माझ्या मते त्यांचं नेट प्रॉफिट 825 आलं आणि आपलं 1725 आलंय. त्याच्याने काही फारसा फरक पडत नाहीये कारण आपलं बॅच होत आहे बरोबर. सो आपण जे केलेलं आहे ते बरोबर असं कॉन्फिडन्स ठेवा आणि पुढे जा. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम पुढच्या लेक्चरमध्ये घेऊयात. हा इम्पॉर्टंट आहे. मार्जिन मध्ये तुम्ही काय काय लिहिणार आहात. इम्पॉर्टंट मध्ये ट्रेड एक्सपेन्सेसची ऍडजस्टमेंट, पोस्टिंग, त्याच्यानंतर काय होतं पेटंट राईट ऑफ केले आणि कॅपिटलचं 3% कॅल्क्युलेशन केलंय. या 3 गोष्टी मार्जिन मध्ये लिहून ठेवा आणि हा प्रॉब्लेम मार्क करून ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचा प्रॉब्लेम घेते. तोपर्यंत टाटा.